तुमच्या बागेत तेल्या आल्यावर स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅमनी मारा. आहे का नाही सजेशन? तुम्ही आणा मारा. किती लोकांची तेल्या थांबली? का हो? थांबले का वाढले? आम्ही म्हणतो नाही हो सर आमची ऐपत नाही. मग ऐपत नाही तुम्ही 1000 झाडं लावता कशाला? 10-100च लावा ना. तुम्ही 100 झाडं लावा आणि त्याची अशी ऐपत ठेवा का ते तुम्हाला श्रीमंतापेक्षा श्रीमंत उत्पन्न देतील. वाफ कधी त्रास देत नाही किंवा पाणी कधी त्रास देत नाही. पाण्यामध्ये असलेले विषारी पदार्थ त्रास देतात. वाफेतून तयार होणारे जे काही गॅस पॉयझन्स आहेत ते त्रास देतात. हिटनी काही होत नाही. आलं लक्षामध्ये? आजूबाजूच्या लोकांनी जरी चुका केल्या तरी पण आपल्या जमिनीमध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी आणि एवढी इकोसिस्टम खतरनाक आहे का आपल्या जमिनीमध्ये असलेले अब्जावधी जीवाणू त्याच्यामधलं केमिकल लगेच डिकम्पोज करून टाकतात. रामेश्वर आंधळे. अच्छा नमस्कार. अंडरा पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. बरं बरं. तुमच्या बाजूला बसलेले माझे सासरे निंबाळकर सर, ते एडेड हायस्कूल बुलढाण्याला कार्यरत होते, रिटायर झाले. आमचे सावरगड उकरेचे शरद पाटील यांचे वडील म्हणजे काका माजी आमदार म्हणून 2 वेळेस आमदार आलेले. आणि आमचं गाव हे त्यावेळेस म्हणजे जवळपास 62 मधलं आदर्श गाव म्हणून हे झालेलं होतं. दलित मित्र पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला होता. त्याशी शरद पाटील त्यांच्याकडे पण 20 एकर शेती आहे बाजू. तिकडे भागवत पाटील म्हणून आहेत, ते शिक्षक आहेत. आदर्श शाळा इथे वरखेड म्हणून चिखली पंचायत समितीला पूर्ण राज्यात 1 नंबरची शाळा म्हणून त्यांना नावलौकिक आहे. आणि त्यांच्याकडे पण द्राक्ष बाग होता अगोदर, परंतु त्यांनी आता काढून टाकला. हे विजय पाटील हे एस टी महामंडळात होते आणि यांची 2 मुलं आणि 2 सुना सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्याला असतात. त्यानंतर हे वाघ सर हे आमचे शिक्षकच आहे आणि वर्गमित्र. आणि आमची चिखली शिक्षक पत संस्था असते शिक्षकांची, त्याचे अध्यक्ष आहे. यांची जवळपास 40 एकर शेती आहे आमखेडला. काय करतात? तर शेतीमध्ये सध्या सोयाबीन, तूर, मूग, आंबा लावली. किती लावला? आता नवीन लावले 200 झाडं, पण पहिले 35-40 झाडे 14 वर्षाची चांगली मोठी. बरं बरं. 1 क्विंटलपर्यंत माल देतात सध्या. अच्छा बरं. 1 क्विंटल? 1 क्विंटलच्या पुढे काही 1.5. तुम्हाला माहिती आहे का आमचे काही शेतकरी आहे, तुमचं झाडं किती वर्षाची आहे मागचं जुने? 14 वर्षाची. 14 वर्षाची. आमचे शेतकऱ्यांची जेवढ्या वर्ष झाडे ना तेवढे क्रेट माल देतात. 25 वर्ष झाडे ना तर 25 कॅरेट माल देतात आंब्याचं. म्हणजे 5 क्विंटल देऊ राहिलं ते. म्हणजे तुम्हाला जर तुमचं झाड जर 14 वर्षाचं आहे ना तर 14 दुने 28 म्हणजे जवळजवळ 3 क्विंटल, 3.5 क्विंटल पर्यंत द्यायला पाहिजे. 3 क्विंटल पर्यंत. साहेब आता तुम्हाला हे आनंदाची गोष्ट सांगतो की हा आंबा, तर या आंब्याला अगोदर 1 क्विंटल भर माल निघायचा. बरं. पण आता यावर्षी जवळपास 5 क्विंटल माल निघाला. कारण म्हणलं हे सगळं शुशू घेतले नव्हते. व्हरायटी कोणती? तो केशर आहे. किती वर्ष झाली त्याला? जवळपास आता 20 वर्षाचा आंबा आहे. वैदिकला केशरचा रिझल्ट एवढा म्हणजे केशरला वैदिकचा रिझल्ट एकदम फास्ट येतो, एकदम फास्ट. 1 वर्षामध्ये रिझल्ट लागेल. जमिनीमधले पोषक घटक जे आहे ते भरून काढणं फार गरजेचं आहे. तुम्ही मला एक सांगा, समजा एक सोपं उदाहरण मी नेहमी सांगत असतो की तुम्ही बाजार करून आणला हप्त्याचा, मग त्याच्यामध्ये तुम्ही घरात सांगितलं की आज मला मस्तपैकी केशरी शिरा करून दे केशरचा. मग केशर बी आहे, ड्रायफ्रूट्स बी आहे, तूप पण आहे, रवा आहे, सगळं आहे. तर पहिल्याच वेळेस जो होणार आहे तुमचा रवा तो 1 नंबर होणार आहे प्रसादासारखा. तुम्ही दुसऱ्यांदा परत म्हटले, दुसऱ्यांदा जेव्हा म्हटले तेव्हा केशर संपून गेलं होतं, विलायची संपून गेली होती, मग उरलेल्याचा केला. चौथ्यांदा तूपच संपून गेले. म्हणजे असं करत करत जर तुम्ही 4थ्यांदा 5व्यांदा म्हटले तर 5व्या वेळी फक्त पाण्यामध्ये रवा उकळून तुम्हाला साखरीत गोड करून मिळेल. कळतंय की तुम्हाला? मग याला काय म्हणतो आम्ही? कस कमी होत गेला. कस कमी का होत गेला? तर जमिनीमध्ये जे असलेले न्यूट्रिएंट्स आहेत, मूलद्रव्य आहे, त्या जमिनीची क्षमता आहे ना. समजा तुम्ही कपास केली, बघा कपासला एकरी टनेज किती आहे? 5 क्विंटल. फार हुशार असेल तर 10 क्विंटल. बरोबर आहे. 10 क्विंटलचे 10 टन व्हायला किती दिवस लागतात? किती वर्ष?
एका वर्षाचं 10 क्विंटल, तर 10 टन व्हायला 10 वर्ष. म्हणजे कपासवर जर तुमचं जर बाग जर 10-15 वर्ष चालत असेल वावर, तर डाळिंबावर ते 1च वर्ष चालत. मग कपासवर तुमची शेती जर 30 वर्ष चालली असेल, तर डाळिंबावरती 3च वर्ष चालत. का? डाळिंब एकाच वर्षी 15 टन माल देतो, म्हणजे कपासच्या 10 पट. मग तेवढे 10 पट न्यूट्रियंट्स ते जमिनीमधून काय करतं? ॲब्झॉर्ब करतं. मग तुमच्या जमिनीमध्ये जर न्यूट्रियंट्स कमी होत राहिले, तर जमीन रिकामी होते. मग रिकामी झाली का मग पहिल्या वर्षी जसं माल पिकतो तसं दुसऱ्या वर्षी पिकत नाही. तुम्हाला जो गावठी तुपाचा आणि केशरमधला आणि विलायचीतला शिरा जेवढा पचेल, तेवढा तुम्हाला नुसताच रव्याचा आणि पाण्याचा नाही पचणार. तो तुम्हाला बाधा करेल आतमध्ये. कारण वेलची काय करते? साखर पचवायला मदत करते. तूप काय करतं? तुमच्या शरीरातल्या आतड्यांना क्लीन ठेवतं. म्हणजे प्रत्येक इन्ग्रेडियंटचं स्वतःचं काहीतरी काम आहे. आपल्या पूर्वजांनी उगाच फॅशन म्हणून नाही बनवलं ते, त्याच्यामध्ये त्याचं सायन्स आहे. जसं डाएट म्हणतो आज आम्ही, बरोबर की नाही? म्हणजे डाएट म्हणजे काय? संतुलित आहार, बॅलन्स डाएट. डाएट म्हणजे काही लोकांनी अर्थ असा केला का उपवास, असं नाही आहे. हे वर्ज करा आणि ते वर्ज करा, याला डाएट म्हणतच नाही. तो चुकीचा अर्थ आहे. डाएट म्हणजे संतुलित आहार. तुमच्या शरीराला जे गरजेचं ते द्या, तसं झाडाला जे गरजेचं आहे ते त्याला द्या. तुमच्या झाडाला तुम्ही केमिकल दिलं, जर ते केमिकल देऊन जर ते सक्षम आणि उभं राहिलं असतं, तर ते केमिकल त्याचं अन्न आहे असं समजूया. आपण एकदम अडाणी, आपल्याला काही कळत नाही, आपण काही सायंटिस्ट नाही. पण आपल्याला एवढं तर कळतं ना, जर समजा एखादं लहान पोरगं रडतंय आणि त्याला दूध पाजून ते थांबत नाही, याचा अर्थ दूध ही त्याची समस्या नाही. कळलं का? मग त्याला नेमकी काय होतंय? तर त्याला खालून कुठेतरी काहीतरी खडा येतो, त्याच्या खाली पॅन्टमध्ये गेला, तो सारखा त्याला टोचतोय, किंवा त्याच्या पोटामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे वेगवेगळ्या, किंवा एखादी मुंगी ती त्याच्या कपड्यामध्ये घुसळून चावते त्याला. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या शक्यता आधी पडताळून पाहाव्या लागतील. मग तुम्ही पडताळून पाहिल्यानंतर सांगू शकता का याचं हे कारण आहे. आज शेतीमध्ये कशामुळे काय होतं असं कोणालाही विचारा तुम्ही. 10-20 वर्ष शेती करता त्यांना विचारा. आता हे आंबे पिवळे पडले कशामुळे पडले, कोण सांगतं मला? मायक्रोन्यूट्रॉन काहीतरी कमी पडलं. हे कॉमन डायलॉग आहे. हा डायलॉग आमच्या डोक्यामध्ये कोणी घातला? या साहेबांसारखे जे लोक फिरतात त्यांनी का घातला? तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. त्यांनी कधी तुमचं म्हणजे पान नेलं, पानदेट परीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं कधी केलं का? ते असंच सांगत. बरं, डिफिशियन्सी तर कुठली डिफिशियन्सी? पुढचा प्रश्न म्हणजे कुठल्या मूलद्रव्याची डिफिशियन्सी सांगा ना. फेरस बरोबर आहे की नाही? हे कोणी सांगितलं? हे बी कोणीतरी सांगितलं. सांगायचं तात्पर्य काय आहे? आमच्याकडचं ज्ञान हे ज्ञान नसून माहिती आहे. विद्यापीठाचा चार्ट असेल सर त्याच्यावर. बरं, मान्य. विद्यापीठ जे सांगतं, तुम्हाला उदाहरण सांगतो. विद्यापीठांना आपल्याला काय नावं ठेवायचं नाही, परंतु विद्यापीठांनी सजेस्ट केलेले बेसल डोस तुम्ही टाकले तर तुमच्या बागा राहतील का? विद्यापीठाने सांगितलं की तुमच्या बागेत तेले आल्यावर स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅमनी मारा. आहे का नाही सजेशन? तुम्ही आणा मारा. किती लोकांची तेल्या थांबली? का हो? थांबले का वाढले? मग मला सांगायचं काय आहे की तुमचे संशोधन अपडेट नाही आहे. अपडेट होणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? अपडेट जर तुम्ही झाले, तुम्ही इथून माग राहत होते समजा चिखलीमध्ये, जवळ सिग्नल नव्हता, तुम्ही ती कुठे पळायचे. आता सिग्नल झाला, तुम्ही तसेच पळायला लागले, हे साहेब लगेच धरतील. काढा 1000 रुपये भरा गव्हर्नमेंटला, आहे की नाही? म्हणजे जसा काळ बदलतो तसे नियम बदलतात, तसं आपण पण बदललं पाहिजे. पण शेतकरी कधीच बदलला तो रुबाबच सांगतो. आपण असेच आहे पाहिल्यासारखे, आणि पण सगळं बदललं ना बाकीचं, बरोबर आहे की नाही? म्हणून तुमचं ज्ञान बदलणं गरजेचं आहे. आज गुडघ्यात शेती होऊ शकत नाही. शेतीमध्ये तज्ज्ञ आणि हुशार लोकांची गरज आहे. या सरांसाठी त्यांच्याकडे निरीक्षण आहे, त्यांच्याकडे अभ्यास आहे, ज्यांच्याकडे हिशोब आहे. आम्ही म्हणतो नाही हो सर आमची ऐपत नाही. मग ऐपत नाही, तुम्ही 1000 झाडं लावता कशाला? 10-100च लावा ना. तुम्ही 100 झाडं लावा आणि त्याची अशी ऐपत ठेवा का ते तुम्हाला श्रीमंतापेक्षा श्रीमंत उत्पन्न देतील. तुमचं कसं आहे? म्हणजे एक ना धड ते चिंध्याच, बरोबर आहे? बरं, ज्यांची ऐपत आहे, समजा या साहेबांसारखी ऐपत आहे, यांना वेळ आहे का? मग यांचा कारभार कोण पाहतो? तिथला माणूस. तो काय करतो? दुकानदाराशी साठं लोटं. या साहेबांसारखे भेटले, आमच्यासारखे भेटले, आमच्याशी साठं लोटं. साहेब 100 गोण्या द्या, 80 वापरितो, 20 विकून टाकितो.
साहेब हे औषधं मी तुमच्या कंपनीचे नेतो, मला 10% मिळाली पाहिजे. मी संडे फार्मरचे माझ्याकडे कमीत कमी 10-10 लाखाची बिलं करणारे शेतकरी आहे. मोठमोठे अधिकारी, क्लासमॅन ऑफिसर्स, अगदी PA पर्यंत मंत्र्यांचे. तर त्यांची शेती सक्सेसच नाही होत, किती पण त्यांना मदत करा. जेव्हा आम्ही खोलात गेलो तर आम्हाला हे सत्य कळाले सगळं. म्हणजे ह्या सिस्टमनी बाग सक्सेस नाही करून द्यायची. जर झाली, त्यांचे सगळे मागचे धागे दोरे काय होता, आम्ही काहीच देत नाही ना. बरं आपले टेक्नॉलॉजी वापरली का रोग येत नाही. रोगच नाही आला तर औषधं कुठून आणायची, आणि औषधच नाही आली तर कमिशन कुठून आणायचं. त्याच्यामुळे तुमची जर पायाची धूळ जर जमिनीला लागत नसेल तर तुमची शेती होऊ शकत नाही. किमान तुम्ही रोज एकदा तरी तुमच्या शेतात गेले, तुम्ही दिलेल्या गोण्या खरंच वावरात गेल्या का दुसऱ्या कुठेतरी दारात गेल्या ते पाहिले पाहिजे. तुम्ही दिलेले औषधं खरंच त्यांनी वापरले का. काही काही तर फवारे मारता एकीकडे फोन बोलायचे. बघा तुम्ही चित्र, भयंकर परिस्थिती आहे. हल्ली प्रत्येकाला पैसा पाहिजे, सेवा कोणाला नको आहे, कष्ट कोणाला. बरं शॉर्टकटनी पैसे कमवून आनंदी पण कोणीच नाही आहे का. आणि म्हणून शेतीवर प्रेम जर केलं ना तुम्ही तर शेतीमध्ये भरपूर पैसा आहे. भरपूर भरपूर म्हणजे मी साक्षीदार आहे. माझ्याकडे आज ह्या मिनिटाला 1000 लोक लखपती, 10 लाख, 5 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख असे कमवलेले, आणि कमीत कमी 100-125 लोक करोडपती. सरला मॅडम नावाचे मॅडम आहेत, ड्रॅगनवर 3 एकरमध्ये 1.5 कोटी रुपये कमवले 3 वर्षामध्ये. 1.5 कोटी रुपये कशाला म्हणतात साहेब. आपण अख्ख्या आयुष्यभर नोकरी केली, हां आयुष्यभर नोकरी केली तेवढी मिळते नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे सांगायचं वांग आहे, वांग साधं वांग आहे. वांग काही विशेष गोष्ट आहे का. बरं ते बी असं का ते पंचगंगा व्हरायटीचं, म्हणजे ज्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही, ते वांग आमच्या एका शेतकऱ्याने ह्या तंत्रज्ञानावर वर्षभर पिकवलं, 90 टन माल काढला. क्विंटल नाही, 900 क्विंटल टन, 90,000 किलो. आणि पैसे किती झाले विचारू नका. पैसे झाले 40 लाख रुपये 1 एकरचे वांग्याचे एका वर्षामध्ये. हां एका वर्षामध्ये. आमच्याकडे डाळिंबाचे शेतकरी आहे. समजा एक जणाचं 600 झाड आहे. पहिल्या वर्षी 8 लाख, दुसऱ्या वर्षी 18 लाख, तिसऱ्या वर्षी 26 लाख. पहिल्या वर्षी 8.5 लाखाचा झाला. 8.5 लाख रुपये झाले. खर्च किती गेला. 1 लाख रुपये खर्च केला. 1 रुपयाला 8 रुपये. दुसऱ्या वर्षी 2.5 लाख रुपये खर्च केला. 18 लाखाचा डाळिंब झाला. म्हणजे तिथे बी 8 रुपये मिळाले. नाही ना 9 रुपये मिळाले. 9 रुपये. आणि तिसऱ्या वर्षी आता आहे तिसऱ्या वर्षी त्याच 600 झाडांचे पाहिले. तुमच्याकडे दुसरा शेतकरी आहे फक्त 300 झाडे आणि एकदम नॉलेज बिलकुल झिरो. म्हणजे या म्हणजे बांधकाम व्यवसायामधलं माहिती असलेला माणूस, त्याचे पहिल्या वर्षी म्हणजे त्याचं 5 वर्षाचा इतिहास, 6 वर्षाचा 2200 रुपये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 22,000, तिसऱ्या वर्षी 2,20,000 रुपये. त्या वर्षी त्याने आपलं SCT थोडं वापरलं होतं. चौथ्या वर्षी पूर्ण त्याने वैदिक वापरलं 8.5 लाख रुपये. आणि 5व्या वर्षी भरपूर वापरलं त्याचे 10.5 लाख रुपये. 300 झाडामध्येच बघा 2.5, 8.5, 10.5. इथं जत चांगली आहे ना, तिथं शेतकरी आहे मुचंडी गावामध्ये. त्या मुचंडीमध्ये त्यांना पहिल्या वर्षी त्यांनी म्हणजे त्यांचे 600 झाडं होते, 10-12 लाख रुपयाचे त्यांनी पुढं कधी पैसेच नाही पाहिले. किती वर्ष, जवळजवळ 7-8 वर्ष. मग त्यांनी ज्यावेळेस SCT चालू केलं, पहिल्याच वर्षी 15 लाख झाले, दुसऱ्या वर्षी 22 लाख झाले, तिसऱ्या वर्षी 24 लाख झाले, मागच्या वर्षी 26 लाख झाले. 3 वर्ष चालू केलं. ही तिसरा पीक आहे. बर. पहिलाचं पीक 22 लाख झालाय, दुसरा पीक 24 लाख झालाय. आता एवढा माल आले, कमीत कमी 22-23 टन माल आता आमचा अंदाज आहे. मागच्या वर्षी ते व्यापाऱ्याने 1 लाख नंतर आणून दिले भेट, गिफ्ट म्हणून. तुम्ही कल्पना करू शकता का व्यापारी स्वतः 1 लाख रुपये एक्स्ट्रा आणून देऊ राहिला. तो वाद घालतो आपल्याशी. तो म्हणे साहेब तुमच्या डाळिंबात मला एवढे चांगले पैसे मिळाले का एवढे मला नको, थोडे तुम्हाला वाढून द्या. म्हणजे तोच व्यापारी त्यांच्या कायम पैसे घेतो. मला सांगायचं तात्पर्य यायचं आहे की तुम्हाला मी असे डाळिंबाचेच नाही, शेवगा असू द्या, तुमचं सीताफळ असू द्या, आंबा. ह्या वर्षी आंब्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये लातूरमध्ये उदगीर ना, उदगीर लातूरला शेतकरी त्यांचे बंधू 2 जण, ते म्हणजे वडिलांनी लावले, यांचे 800 त्यांचे 400, जवळजवळ 800-400 1200 झाडं त्यांनी लावले. तर 1200 पैकी 800 ह्या 2 भावांका अजून तसेच आहे. आणि यांनी 368 झाडं वेगळे घेतले स्वतःला. आणि यांनी मागच्या 2 वर्षापासून SCT वैदिक वापरलं. मागच्या वर्षी भयंकर गाळपीट झाली ना, अख्खा आंबा गळाला, पटकन असे एवढल्या
तरी त्यांचे मागच्या वर्षी खर्च वसूल झाला. पण आंबा असा झाला म्हणे सर का त्यांचा आंबाच 18 वर्षाचा आहे. मग 15-16 वर्षात असा आंबा कधी आम्ही खाल्ला नाही, असा आंबा तयार झाला म्हणे. पण तो पडला फक्त. ह्या वर्षी त्यांनी घरचे वापरून देत नव्हते, वडील वगैरे विरोध करायचे, त्यांनी गुपचूप वापरलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांचे व्हिडिओ वगैरे सगळे आमच्याकडे. बाग वगैरे तुम्ही ड्रोनमधून जर पाहिली ना, त्यांची बागच निवडून पडती. आता ती बाग सगळी एकच लावलेली वडिलांनी, एकच व्हरायटी एकच वेळेस लावली, माती एकच, फक्त यांच्याकरता निवडून झाडं गेली तेवढी, हे तू सांभाळ. तर त्यांचे एकट्याचे 368 झाडांचे झाले 33 लाख रुपये. बापरे. हां, आणि त्यांचे दोघांची मिळून झाली 31 लाख. 800 झाडं वरून झाडं त्यांचे पिवळे पावळे जळून गेले. म्हणजे 15-16 काय किती एरिया असेल तो? 368. मोठी झाडं म्हणल्यावर 30 बाय 30 वर असतील ती काय? नाही एवढी लांब नाही, जवळ आहे हो, जवळ जवळ. तुम्ही हाय डेन्सिटी ती म्हणजे हां. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, एवढं फार क्षेत्र नाही. तर मुद्दा याच्यामध्ये काय आहे की त्यांनी बेसल डोस स्ट्रॉंग दिले ना. ते म्हणजे 3.5-4 लाख रुपये 5 लाख रुपये खर्च करायला काहीच वाटत नाही जर एवढे पैसे आपल्याला होत आहेत. थोडक्यात तुम्ही ह्या झाडांना खाऊ घातलं. बघा ती झाड किती आनंदाने उभं आहे. आता हा जो कलर आहे याला ॲपल कलर म्हणतात. ॲपलच वाटतं साहेब. हा, तुम्ही लांबून पाहिलं ना माणूस चमक काय आहे आणि वजन काय आहे त्याला, तर तुम्ही याचं वजन पाहा ना. हां, ते दिसायला जाऊ नका तुम्ही, वजन खतरनाक आहे. तुम्हाला फळं जर एवढी दिसले ना, वजन लय भरतं याचं. 400-500 ग्राम आरामशीर 450-500च्या आसपास. यातले सगळे फळं 400 ग्रामच्या आसपास. हे ॲव्हरेज फळ राहते बस. त्याच्या पुढे केवढं दिसते बाबा ती. हो ना, डबलचा फरक झाला. तिप्पट, त्याच्या तिप्पट वजन येच. हां, ते 250च्या आसपास भरल, 210च्या आसपास, त्याच्या तिप्पट भरली. हे 500 आरामात पुढे जाईल 500. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, अजून हे मोठं व्हायचं का, याचा मागचा देठ आहे ना, हे अजून एवढं फुगायचं आहे. असं का? हा, मग हे सपाट होत असतं असं. असं होतं. असं होतं ना, याची फुगवण क्षमता झाली. हे बघा, ही फुगवण क्षमता याची पोचली. मग ही परिस्थिती असं आहे ते अजून तयार नाही झाली. तयार झालं का, याची साल जी आहे ना एकदम नरम होते, नखानी सोलते. हां, अजून याला टाईम आहे, काढायला 1 महिना टाईम गेला. एखादा महिना. हो, बरं बापरे. तुला पोचवतील साहेब अजून? नाही अजून पोचणार. मी म्हणून तुम्हाला फार मोठं होईल हे. यावर्षी आकडा फार मोठा घेणार. जास्त पाऊस वगैरे झाला ते काही नुकसान वगैरे? नाही काहीच नाही होणार, उलट साईज वाढत त्यांची. वगैरे काही असं असते बघा. मला सांगा, सांगतो तुम्हाला मी. ॲक्च्युली याचं जर वॉइलिंग व्हायचं असतं तर इथून मागे झालं असतं, कारण मेन टेम्परेचर 16 मेच्या अगोदरच असतं. 16 मे नंतर हवा फिरली असे लोक सांगतात जुनी. हवा फिरली म्हणजे काय, की मोसमी हवा सुरू होते आणि मोसमी हवेमध्ये मान्सूनचा गारवा असतो. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुमच्या साईड इफेक्ट करणारे अल्ट्राव्हायलेट रेज खाली येतच नाही, वरती पदार्थ ना पूर्ण. म्हणजे उन्हाचा विषय मेपर्यंत. आता इथून पुढे तुम्ही जे म्हणता किंवा चट्टा किंवा बॉईल होईल, जमिनीनं पाणी वगैरे धरलं हां, जास्त दमट तर बॉईल जे आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वाफ कधी त्रास देत नाही किंवा पाणी कधी त्रास देत नाही. पाण्यामध्ये असलेले विषारी पदार्थ त्रास देतात. वाफेतून तयार होणारे जे काही गॅस पॉयझन्स आहेत ते त्रास देतात. हिटनी काही होत नाही, आलं लक्षामध्ये. तर हिटनी फार तर इव्हॅपोरेशन रेट वाढतो, बाष्पीभवनाचा वेग वाढतो, परंतु तुमच्या याच्यामध्ये पाण्यापासून कुठलाही धोका नाही. परंतु आता काय झालं आहे की पाणी नाही ना नुसतं, पाण्याबरोबर बुरशी येतात, पाण्याबरोबर तुमचे केमिकल्स येतात, पाण्याबरोबर क्षार येतात. बरोबर आहे. तुम्ही पाणी घ्या आणि ते पाणी तुम्ही मशीनमध्ये टाका, ते मशीनमधून किती घाण बाहेर पडते पहा. साफ करायचं मशीन असतं ना त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही त्या पाण्यामध्ये जर घाण जर शोधायची असेल तर तुम्ही त्या पाण्याला काय करा, इलेक्ट्रोड टाका त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड, आणि इलेक्ट्रोडच्या मदतीने त्याचं विघटन करा. त्याच्यामध्ये सगळे क्षार तवर तरंगतील नाही तर खाली बसतील. त्यावेळेसचं पाणी पाहून तुम्ही घाबरून जा, तुम्ही परत पाण्याला हात नाही लावणार. म्हणजे हां, आरोवाले डेमो देतात तुम्हाला ते. हां, ती वस्तुस्थिती आहे. तुमच्या पाण्यातून घाण निघते म्हणजेच त्या पाण्यात ते विरघळलेले आहे. मग ह्या पाण्यामध्ये ते जे घाण विरघळलेली त्याचे गॅस पॉयझननी बॉइलिंग होतं. जर आपल्या जमिनीमध्ये आपण असं काही केमिकल टाकीतच नाही, विष टाकीतच नाही, तर ते विषाचं विषबाधा कशी काय होईल? नाही, आता याचं काय झालं की ढगफुटीसारखा पाऊस झाला. बरं, वरचे जे शेत आहेत हां, ते शेतातलं पाणी सगळं डाळिंबात घुसलं. बरं, त्याच्यामुळे ते फट्ट्या अशा पूर्ण, म्हणजे तिकडचं केमिकल इकडं येऊ शकतं जरी आलं बा. आता यांनी सांगितलं धोका आहे, हा पण धोका आहे. आजूबाजूच्या लोकांनी जरी चुका केल्या तरी पण आपल्या जमिनीमध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी आणि एवढी इकोसिस्टम खतरनाक आहे का आपल्या जमिनीमध्ये असलेले अब्जावधी जीवाणू
त्याच्यामधलं केमिकल लगेच डिकम्पोज करून टाकतो. कारण आपण जीवाणू नाही सोडत, आपण जीवाणूंना काय सोडतो? आहार. जी चूक मराठ्यांनी पानिपतला केली ती करायची नाही. सैन्य गेलं पुढं आणि त्यांना आहारच नाही खायला, उपाशीच मिळत. कळतं का तुम्हाला? ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे उपासमारीनी सैन्य मेलं, महत्त्वाची गोष्ट. मग इथं जर तुमचे जर जीवाणू जमिनीमध्ये जर ताकदवर असतील, तुम्हाला जीवामृत वगैरे सोडायची काय गरज आहे? जमिनीत नॅचरली जीवाणू तयार झाले पाहिजे. आपण म्हणतो की नाही, इथं गाईचं वासरू आणा, इथं गाय तयार करा, ती दष्टपुष्ट राहते. बाहेरून रेडी गाय आणा, ती काही आजारी पडत. खरं आहे खोटे? हां, असं आहे ते. म्हणून तुम्ही या बाबतीमध्ये एकदम बिंदास राहा. आता हे फळ जे आहे, हे कापायला अडचण काय येते एवढी? कारण ते अजून अजून परिपक्व झालेलं नाही, साल नरम नाही झाले. हां, तरी पण तुम्हाला कापायचं कारण काय तुमचं? त्याच्यामुळे दाणे तुमचे व्यवस्थित बाहेर निघतील ना. असं का? हां, म्हणजे घरी पण असं कापलं पाहिजे का? हो, असं कापलं. बघा, हे वरच्या बाजूने कापून घ्यायचं. पद्धत म्हणतात साहेब तुमच्या भाषेत? नाही, हे नॅचरल अशाच प्रकारे कापतात इकडं. त्याचं नाव वगैरे नाही काही. बा पहिलं हे काढून घ्यायचं वरचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे कोरा असतात ना, हे कोरावरती असं मोकळं सुट्ट करायचं. अच्छा. हे बघा, हे बघा, दाणे झाले मोकळे. हे अशा प्रकारे दाणे मोकळे करायचे. हे बघा, हां, राईट राईट राईट. खालचे कप्पे मोकळे झाले सगळे, काढायला सोपं जातं मध्ये. हात करा खाली. याचे दाणे बघा किती मस्त आहे. बघा, एकदम सुटसुटीत लगेच, आहे की नाही? आणि डायमंड सारखे आहे सगळे. टेस्ट घेऊन बघा, टेस्ट घेऊन बघा, घ्या. बघा, पिकलेलं नाही तरी पण खा. डाळिंब तुम्ही जर केमिकलचं ह्या वयात जर खाल्लं अशा रंगामध्ये, तर तुरट तोंड पडतं सगळं. अच्छा अच्छा. हां, ते ॲक्च्युली केमिकलमुळे. तुम्हाला जर वर्षभर निरोगी राहायचं असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी यांच्यापासून जर मुक्त राहायचं असेल, तर यांचे डाळिंब 1 क्रेट घेऊन जायचे, महिनाभर त्याचा ज्यूस करून प्यायचा सकाळी उपाशी. हो, उपाशी कुठे साहेब? हो, प्यायचा पण 1 ग्लास 200 ml सकाळी प्यायचा, एकदम घोट घोट करून प्यायचा. तुम्हाला पहिल्या दिवसापासून लगेच इफेक्ट जाणवायला सुरुवात. 1 अनार 100 बिमार कशाला म्हणतात? हो, चालू बरोबर आहे. 100 प्रकारच्या बिमाऱ्या नष्ट करण्याची ताकद डाळिंबामध्ये. डाळिंबाला एवढी महाग आहे का असते? फॉरेनमध्ये अनेक प्रकारचे ज्यूस याच्यापासून बनवले जातात. इजिप्त, इराण, इराक ह्या देशांमध्ये हे मुख्य फळ आहे आणि त्यांचं हे जीवन आहे अख्खं. म्हणून तुम्हाला काय म्हटलं, आपल्याकडे असंच आहे गंमत सगळी. तर आपण जर हे जर फळं खाल्ले, वैदिकचे जर खाल्ले, तर तुम्हाला वैदिकचा रस तुम्ही जर पिला, आजारी पडण्याचं कारण नाही. तुमचं हिमोग्लोबिन बॅलन्स होणार, बरोबर. तुमचे कॅल्शियम बॅलन्स होणार, बरोबर आहे. त्याच्यामुळे कॅल्शियम आहे सगळं. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ह्या काउंट तुमचा बॅलन्स राहणार. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमची इम्युनिटी चांगली राहणार. हे डायजेशनला खूप चांगलं मदत करेल. हो, तुमचं पचन बिघडली, ज्यांना पोटाचा त्रास होतो त्यांनी टाइम खाल्लंच पाहिजे किंवा ज्यूस तरी घेतला गरजेचं आहे खूप. म्हणजे तुम्हाला तेच म्हटलं ना मी. असं आहे, तर ही तुमचे जे डाळिंब आहे, खरं तर आपल्याकडं इग्नोरन्स आहे, अज्ञान आहे. म्हणून तुमच्याकडचे लोक तरी सुद्धा मला हुशार वाटतात का तुमच्या व्यापाऱ्यांनी मागच्या वर्षी डाळिंब ओळखलं आणि लोकल मार्केटला तुमच्याकडून नेलं. बरोबर आहे. वरून रंग न पाहता, ते रूप न पाहता त्यांनी आतून चव ओळखली. हे डाळिंब जर योग्य जर मार्केटला गेलं तर हे 500 रुपये किलोचं डाळिंब आहे. बापरे. एक्सपोर्ट किंवा मेडिसिन यूज, हे टोटल मेडिसिन यूजचं आहे. त्याच्यामध्ये असेल जे साल आहे, ही जे हा जो सफेद आहे ना, हा भाग पिवळा भाग, त्याचा सगळ्यात जास्त पैसा होतो. असं मग याच्यावरून मेडिसिन तयार होतं. असं आहे ते. म्हणजे आपण केमिकल सगळा वापर होतोय म्हणून याच्यापासून मेडिसिन तयार होतं. बरोबर आहे की मग ते पॉइझनच जातं ना शरीरामध्ये. हां, असा विषय येतो. त्याच्यामुळे शेती फार सोपी आहे, फक्त सर्वांनी अभ्यास करून करा. हां, सरांचं मार्गदर्शन घ्या. बरोबर आहे ना? आंबा गुजरातचा, कर्नाटक आणि नाही, तुम्ही रोप तुम्ही कुठून आणता ना, हे तसं फारसं महत्वाचं नाही. तुम्ही त्याला पोषण काय देता हे फारसं महत्वाचं. पोषण तुम्ही त्याला, तुम्ही समजा मी काय सांगतो नेहमी, तुम्ही गाय पार अगदी तुम्ही फॉरेनहून आणली, पण तुम्ही त्याला चारा जर काहीतरी देताय बकवास काहीतरी, ती तुम्हाला ते बकवासच दूध देणार आहे. बरोबर आहे की नाही? असं मग तुम्ही चारा जर तिला सोन्यासारखा अमृतासारखा दिला तर ती दूध सुद्धा अमृतासारखं देणार. तुरीच्या संदर्भात काही तुरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक सांगू का? सांगतो तुम्हाला मी. जी गोष्ट मी मगाशी शिऱ्याच्या बाबतीत सांगितली ती गोष्ट प्रत्येक पिकाला लागू होते. तर मगाशी मी जे म्हटलं हे पिवळं पडलं, हे पिवळं पडण्याचं कारण काय आहे की जमिनीमध्ये आज त्याला कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, फॉस्फरस असेल आणि आयर्न
हे 4 कंटेंट उपलब्ध करून देणारं जे कंटेंट आहे ते जमिनीत नाही, जे आहे ते फिक्स स्वरूपामध्ये आहे. याला जर तुम्हाला पिवळेपणा घालवायचा असेल तर शिलाजीतची LSQची एकच ट्रीटमेंट करा, 8 दिवसामध्ये अख्खा बाग काळा होऊन जाईल. का बरं? त्याची जी डिफिशियन्सी ती काय होईल, भरून निघल. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की समजा एखादा हे म्हणजे आपण त्याला जे पदार्थ तयार करतो स्वीटचे, त्याला काय म्हणतात, महाराज, स्वयंपाकी महाराज असतो एखादा. तर एखादा महाराज ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो, तुम्ही त्याला म्हणजे दुधाचे पदार्थ बनवायचे असतील तर ते दुधाचे पदार्थ बनवून नेऊन दिले पाहिजे का त्याला दूध नेऊन दिलं पाहिजे? दूध पदार्थ तो बनविल ना. तसं या जमिनीमध्ये आचारी भरपूर आहे जीवाणू नावाचे, त्यांना तुम्ही फक्त दूध द्या. पण आपण काय देतो, आपण काहीतरी पनीर नेऊन देतो, खवा नेऊन देतो. बरं तो ओरिजिनल पनीर आहे का ओरिजिनल खवा आहे तुम्हालाही माहिती राहत नाही, पण दूध तर ओरिजिनल आहे तर माहिती ना आपल्याला. म्हणून जे ओरिजिनल आहे ते दे त्याला. मग आम्ही वैदिक शेतीमध्ये काय म्हणतो की तुम्ही पोषणावर भर द्या. कशावर भर द्या? तुरीला किती प्रमाणात वापरलं पाहिजे काय हे बघा. तुरीची गंमत अशी, तुम्ही मिनिमम खर्च किती करता? 10 एकरी किती करता? 10,000 रुपये आरामात. 3 फवारला होता. फवारण्या किती होते आपले? 3 फवारण्या, 2दा खत देतो आपण त्याला. 10,000 रुपये. 12,000 एकरी किती होतो? 12,000 एकरी. 12,000 तुम्ही हे जे आपले बेसल डोस आहे आपला तो वापरा. तुमचं जे कृषी अमृत आहे, RNPH चालेल ना. नंतर मर रोग म्हणजे तो कशा, तुम्हाला सांगू काय, बघा मर कशामुळे येतो. समजा एखादं आता फळ आहे बघा, हे डाळिंबाचं फळ आहे, हे डाळिंबाच्या फळाला तुम्ही किती मर म्हणले तर मरल का ती? पण काही फळं मरून पडलेली आहेत, सुकून सडून बॉईल होऊन, ते मरच आहे ना. तो कुठलाही रोग येऊन ते फळ खराब होणे म्हणजे मरच आहे का नाही आहे? एखादा माणूस आजारी पडून मरणे ते मरच आहे ना. खरे खोटं आहे? म्हणजे हे जे मर आहे, ऊर्जा कमी पडली का मृत्यू येतो, ऊर्जा कमी पडली की मृत्यू येतो. ऊर्जा कमी का पडते? कारण जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती ती वापरते आणि तुम्ही त्याला वरून केमिकल आणि रसायनांचा काय करता, मारा करता. मग तिथली जी जीवसृष्टी ती नष्ट होते. म्हणजे उलट तुम्ही काय म्हणतो, ते झाड कसं म्हणतो, भीक नको पण कुत्रा आवर, आहे की नाही, पोषण नको पण तुझे केमिकल आवर, असं ते झाड म्हणतं. आलं लक्षामध्ये? तुम्ही जर त्याला जर योग्य आहार दिला, जसं यांनी डाळिंबाला दिला, आत्तापर्यंत यांच्या डाळिंबाला हे काही करत नव्हते का? दरवर्षी करत होते, करत होते की नाही? त्यांनी मला सांगितलं 4-5 लाख रुपये खर्च आरामशीर व्हायचा आणि तेवढेच निघायचे. म्हणजे तुम्ही त्याला खताच्या नावाखाली काय देत होते, विष देत होते. त्यांनी पचवलं कसं आहे बी, शेवटी परत काढून टाकायची पळी आली की नाही. हेच आम्हाला शिकायचं. आम्ही जे सगळे लोक करता तेच करतो. SCT वापरायच्या अगोदर 2दा आमच्या हे झाला होता विषय की डाळिंबाचा भाग काढायचा झाला होता ना. काढून नका ते वापरून बघा, नाही तर ते समोर आहे आपल्या ट्रायल. ते असं 5 एकर क्षेत्र नाही असं गृहीत धरून त्याला आणि मला ठरलं होतं पूर्ण. कसं काय टेस्ट? एक नंबर, एक नंबर. अमृतापेक्षा बी का बरं खाऊशी वाटतो? नाही. सगळ्यांना मी एक रहस्य सांगतो, त्यांनी एवढं खाण्याचं कारण आहे. कसं आहे, प्रत्येक शरीर आहे ना, तुम्हाला मला कळत नाही माझ्यासाठी चांगलं आहे ते काय गरजेचं आहे. ते आपल्या शरीराला कळतं की माझ्या शरीरासाठी काय गरजेचं आहे. म्हणून लहानपणी ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, तेव्हा जर कधी डिफिशियन्सी वाटली तर भीतीची माती करून खायची. शरीराला आपोआप कळतं. नाही तर भीत चाटायची काही पोरं लहान, बरोबर आहे ना. हा, तर मग ते चुन्याची भीती, ते चुना काढून खायचे पोरं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय का, तुम्ही कुठे ट्रेनिंग घ्यायची गरज नाही का, बाबा तू कॅल्शियम कमी झाले का भीत चाट, असं काही ट्रेनिंग नाही ना कुठं आहे का. ते ह्या शरीराला कळतं. तेव्हा तुम्ही किती तज्ज्ञ झाले, किती पुस्तक काढले, किती तज्ज्ञ ट्रेनिंग दिले, त्याचा काही उपयोग नाही. कारण जे निसर्गाचं शिक्षण आहे ते कधीही फेल जात. मग आता तुम्हाला खाऊशी का वाटतं, तुम्ही काय म्हणले सर, अमृता समान आहे. कारण तुम्ही असे फळं जर खाल्ले तर तुमचं आयुष्य वाढेल हे शरीराला कळतं. म्हणून ते तुम्हाला सिग्नल देऊ राहिलं का नाही, अमृता समान असं आहे ते. आणि कधी कधी काही खाताना इच्छा होत नाही ना, तेव्हा ते तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं काही खाऊ नको. बघा पण आता इथे एक आंबा आला,
ते आंब्याच्या 6 खापा मला करावं लागला कंपल्सरी की यांना पाहिजे होती यांना एक तीळ वाटून खाला आता ऐका, तो पूर्ण आंबा तर माझी खायची इच्छा होती, माझा आंबा होता तो विचार काय केला की सगळ्यांना मिळालं पाहिजे. जाऊ द्या ना पण अजून आंबे सगळ्या तालुक्याचं ही संस्कृती आहे ना, जपली ती. तुमचं अभिनंदन. तुमच्या हाताचा गेला तर अर्धच गेला. नाही ते तीळ वाटून खाणारे मात्र इकडे विदर्भातलेच असतील. तर एकंदरीत लक्षात आलं तुमच्या, जसं माणसाला कळतं ना तसं झाडाला सुद्धा कळतं की हे अन्न माझ्यासाठी. तुम्ही जर आपला वैदिकचा दोष जर टाकला ना तर मुळ्या तिथपर्यंत येतात धावत, तिथपर्यंत येतात. जिथे तुम्ही डोस टाकला तिथपर्यंत मुळ्या धावत येतात. आणि तुम्ही केमिकलचा डोस टाकला ना तर मुळ्या मागं सरकतात. आज या सरांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. आवश्यकता आहे सर आज त्यांनी नाही बघा किती कंपन्यांवाले येतात आणि किती कंपनीवाले जातात. तर ते वाट बघत होते, सगळी फॅमिली तर थांबली, त्यांनी एवढा सत्कार केला, फटाके वाजवले. फटाके हे कशाचा उद्देश म्हणजे काय आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. मग हे आनंद जो आहे नुसता पैशाचा नाही आहे, हे पिकल्याचा आनंद आहे. आणि हे जे कष्ट घेतले सार्थक झालं ना. माझी मिसेस म्हणायची मला दररोज 11-12 वाजायची. हे रात्रीची लाईन असायची ना, ही म्हणायची बाबा लवकर या ना घरी, कोणीच नाही, दोन्ही पोरं तिकडं. मी म्हणायचं थांब तर आलं. म्हणजे त्याग किती केला आहे की नाही. तुम्हाला सांगतो, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी सोनं दिसतं ना तिथं त्याग असतो कोण असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. पैशाने काही होत नाही. आपण म्हणतो ना पैशाला कोंबडी खात नाही, खरं आहे ते. पैशापेक्षाही काहीतरी मोठी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर शोधच लावून दिला सर मी सरांना. सरांना रात्री 10 कंटिन्यू इथे. हा काय म्हणले रात्री 10 कंटिन्यू इथे. बर. आणि किती पण डाळिंब आणा, इतके डाळिंब विकले आणि इतके डाळिंब वाटले, एकही डाळिंब तोंडात नाही टाकलेलं. बर पहा. त्यांच्या तोंडात एकही दाणा गेलेला नाही. अच्छा, यावर्षी खाणार नाही, आता खाऊ सुरुवात करून दिली. नाही मेहनत तर ते काय विचारायचं. हे बघा तुम्हाला एक सांगू का, काही स्त्री असतात, म्हणजे तुमचंच उदाहरण घ्या. तुम्हाला नेहमी वेगवेगळी डिश बनवून यांना खाऊ घालावीशी, तुमच्या मुलाला खाऊ घालावीशी वाटते. तुम्हाला काय पैसे मिळतात का बाबा लय भारी केली तर एखादी नवीन साडी येते का? नाही. आनंद असतो दुसऱ्याला वाटला की आपला तो वाढतो. बस तोच मुद्दा आहे की त्यांना पिकवून विकायला आवडतं. तसं माझं तसंच आहे, मला पिकवायला शिकवायला आवडतं. आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा आनंद बघितला का महत्वाचं काय साहेब, इथं कामं करतात जवळपास 20-25 लोक, बाया आणि ती मजूर. तर तो एक आनंद वेगळा असतो. मी बघाशीच म्हणतो तुम्हाला की जेवढे मजूर इथं कामं करतात सर, त्यांचा आशीर्वाद जो आहे तो त्या किती आनंद होते. मग पाहिलं तुम्ही, केमिकल फवारत नाही, त्यांना त्रास नाही जीवाला. किती मोठी गोष्ट आहे की नाही. असे म्हणजे शेती खूप सोपी आहे, शेतीमध्ये खूप पैसा आहे, शेतीमध्ये खूप मोठी सेवा आहे आणि शेतीमध्ये आनंद आहे. फक्त कोणासाठी, जो विषापासून केमिकलपासून लांब राहील आणि योग्य मार्ग देईल. त्या गाईला चोपडेपणा कशामुळे आला, तिला योग्य आहार भेटला, अंगी लागायला लागलं ना. तसं हे बागेला चोपडेपणा का आला, अंगी लागायला लागलं. त्या खोडाला चोपडेपणा आला तर फळाला चोपडेपणा आला. पेस्ट फायटर आणि पेस्ट क्लिनरचा एक अनुभव असं सांगतो की त्या बाई बोलल्या नाही का, त्या बाई डोकं बांधून झोपलेल्या होत्या. बर. आणि फवारणी करायची होती. बर. तर मग त्यांनी आता करणं आहे, पेस्ट फायटर आणि पेस्ट क्लिनर मारल्यामुळं त्याचं जे बाम सारखा जो वास होता तो, त्यानं ते डोक्यात दुखणं थांबलं. हो रे, आपल्या औषधांनी नुसते झाडांचे रोग बरे होत नाही, माणसांचे पण बरे होत्या, आहे का नाही. तुम्हाला एक माहिती का, डिसीज फायटर जर फवारलं ना तर आपल्या वावरामध्ये साप नाही येत. हां, किती सोपं आहे बघा बरं. एवढे सुंदर प्रोडक्ट आहे हे. अहो एक प्रोडक्टचे काय चमत्कार त्यांनाच माहिती सांग. तरी त्यांनी इन्स्टंट चार्जर घेतलेलं नाही अजून. बिंदास. अहो आम्ही कित्येक रात्री, कित्येक दिवसां, किती गवतन काय ना आम्ही काय विजिटला असतो. आजपर्यंत कधी आम्हाला दर्शनच नाही. असे म्हणजे तुम्ही चांगलं काम करा, तुमच्यासाठी सदैव प्रकृती हजीर आहे की नाही. हे महत्वाचं आहे. मार्केट रेट मग केमिकल पेक्षा कमी आहेत का जास्त? बघा ना, यांनाच विचारा ना. पण ते आपल्या लोकल त्याचं महत्व नाही पटत. ते कसं आहे आता, ते सवय आपल्या इकडे काय कलर तुम्हाला आता याला घेणार नाही लोक, पण कलर असं कलर असलं ना त्याला जास्त. पण खरं एक्सपोर्ट क्वालिटी माल हाय हे समजत नाही आता काय. तसं नाही माहिती. तोच मगाशी काय म्हटलं तुम्हाला की सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्न करताना
मुलीचे संस्कार पाहिले पाहिजे का चेहरा पाहिला पाहिजे, सौंदर्य. पण आजकाल काय पाहतो, हे उलटा कार्यक्रम चाललाय सगळा, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये बघा, सौंदर्य तुमचं काही वर्षामध्ये काय होणार आहे, संपून जाणार आहे, पण संस्कार मात्र आयुष्यभर कामाला येणार आहे, तुमच्या मुलाबाळांसाठी कामाला येणार आहे. मग हे जर आम्हाला कळायला लागलं काही, आम्ही कशाच्या मागे धावतो आणि धावायला कशाच्या मागे पाहिजे. सगळ्यात मोठी गडबड इथे आहे. बघा, शेतीमधले 4 सूत्र आहे. पहिलं, कमजोरीमुळे रोग येतो, रोगामुळे कमजोरी येत नाही. कमजोरीमुळे रोग येतो, मग कमजोरीच नसली तर रोग येईल का? आणि मग आम्ही घालवली काय पाहिजे, पण आम्ही काय घालवतो, मागं कोणाचे आहे आम्ही. तुम्ही जर तुमच्या टायरला खिळा घुसेला असेल आणि पंक्चर व्हायला असेल तर तुम्ही खिळा जर नाही काढला, तुम्ही फक्त पंक्चर काढली ट्यूबची, तर ती किती वेळ टिकल, ती पुढे गेले का परत पंक्चर आहे. म्हणजे तुम्ही नुसते पंक्चर काय राहिले, ह्या कंपनीची त्या कंपनीची, तुमच्या टायरची चाळण होईल आणि ते जादू राहिलं, रोगाच्या मागं पळू पळू संपला विषय. म्हणजे इथून पुढे आम्ही कमजोरी दूर केली पाहिजे, रोग नाही. या जगात रोगच नाही, बोला काही नाही आहे, रोग नाहीच आहे. तुम्ही म्हणा सर हे सगळे लोकांची पिकं खराब होईल, हे काय, तो रोग नाही आहे, त्यांचे पिकांचा दर्जा खालावला म्हणून निसर्गाने तो जीव पाठवला ते खायला. आलं लक्षामध्ये. आता दुसरी गोष्ट, रोग कसा नाही आहे. आता या झाडाची सावली पडली आहे का, सावली दिसली झाडाची खाली नाही, कधी ऊन पडू द्या बरं, लगेच काय पडेल, का बरं, कारण त्याच्यापेक्षा मोठ्याची सावली पडली. आता ढगाची सावली पडल्यामुळे त्याची सावली दिसत नाही, बरोबर आहे ना. तुम्हाला एकीकडे समजा बोट कापलं, तुम्ही आरडाओरडा करता आणि तुम्हाला त्या क्षणी कळलं का अरे विंचू चावला, तर बोट गेलं, दुखायचं बंद, इकडं सगळं लक्ष. खरं कळलं का तुम्हाला. तसं याची सावली नाही पडत आहे कारण ऊन नाही आहे. तसं सावली म्हणजे रोग आहे. जर प्रकाश आहे त्याच्यामध्ये अडथळा आला तर रोग होणार. अडथळा म्हणजे कमजोरी. उदाहरणार्थ ताजी भाकरी आपण खातो, शिळी झाली जनावर खातं, आणखीन शिळी झाली तर त्याला बुरशी लागते, मग त्याला बुरशी झाली म्हणजे तिला रोग झाला का, मग बुरशीनाशकामध्ये बुडून खा हो साहेब, बरोबर खाल का नाही, तो भलता रोग होईल. मग म्हणजे त्या बुरशीला त्या भाकरीला कधी खाल्लं, शिळी झाल्यावर, म्हणजे ती तिचं अन्न आहे म्हणून खाल्लं. तुमच्या झाडांवर किडी येत आहे, रोग येत आहे, म्हणजे त्या झाडांची गुणवत्ता ढासळली आणि ते किडींना रोगांना खाण्याच्या लायक बनलं म्हणून तिला रोग आले. इथे साखर पडली म्हणून मुंग्या आल्या, मुंग्या आहे म्हणून साखर नाही पडली. हे गणित जर कळलं तर कमजोरीमुळे रोग येतो. कमजोरी दूर करा, रोग दूर करू नका, बरोबर आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही टायरचा खिळा काढला की तुम्ही एकच पंक्चर काढा, कायमचा प्रॉब्लेम सॉल्व. खरं आहे की नाही. ते खिळा म्हणजे कमजोरी आहे. मग कमजोरी कुठे आहे, मातीत आहे. आता बघा, लोक मातीवर लक्ष देतात का वातावरणावर लक्ष देतात, सगळ्यांचं लक्ष कुठे आहे, वातावरण तुमच्या हातात आहे का माती तुमच्या हातात आहे. लक्ष वातावरणावर देऊन काय करू राहिले तुम्ही, कोणाला फसू राहिले. झालं, 2 प्रश्न मिटले. मातीवर लक्ष द्यायला पाहिजे. तिसरा मुद्दा, तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढला पाहिजे, ह्युमस ज्याला म्हणतात, जमिनीचा कस. आज आम्ही काय वाढू राहिलो, NPK. मग आपली माती काय, मी NPK. कर्ब कसा वाढल, म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी तुम्ही जे काही, हे बघा ही गाय आहे, त्या गाईला सकस आहार द्या. तिला रासायनिक खताचा कुठलाही चारा देऊ नका. पण रासायनिक खतं देऊ नका म्हणजे याचा अर्थ भुसा द्या असं नाही, सकस. त्याच्यामध्ये कस आहे. असं कसं ओळखाल, तुम्हाला शेंगदाणे खूप खरपूस लागत आहे अशाच भुईमुगाचा पाला द्या. तुमची बाजरी 1 नंबर आहे तिच्याच ताटं द्या, बरोबर आहे की नाही. म्हणजे जे जे सकस आहे तो चारा तिला द्या. त्याच्यापासून त्याला मिल्क चार्जर चारा, त्याच्यापासून तुम्हाला मिळणारं जे काही शेण आहे ते 1 नंबर मिळेल. 1.5 महिन्यामध्ये आपलं गोअमृत कुसतं. किती महिन्यात, तसं तुमचं 1.5 वर्ष वावरात पडेल राहते ते, की त्याला तसेच पडेल, त्याला तर कोणती जीवाणूही खाती नाही साहेब, बरोबर आहे का. मग तुमचं शेणखत जर माती खात नाही आहे तर ते काहीच कामाचं नाही ना. त्याला बुरशा, त्याने रोग लागतो उलट. म्हणून शेणखतासाठी तुम्हाला मिल्क चार्जर देतो आम्ही. तुमच्या चाऱ्यासाठी हे वैदिकचं तुम्ही द्या त्याला चाऱ्याला. मग ते शेणखत जर वावरात वापरलं तर 1 नंबरनी तुमचं सेंद्रिय कर्ब वाढतो. आता ह्या झाडांना तुम्ही वैदिक वापरताय, याचा सगळा पाला कुठं घालणार आहे, आणि तो पाला तुमचं सेंद्रिय कर्ब वाढवणार आहे. पण तुम्ही केमिकल वापरता आणि तो पाला पडल्यावर रोग वाढणार आहे. तोच पाला तोच आहे, पाल्यात बदल, तोच पाला तुमच्याकडे रोग आणतो, तोच पाला तुमचा सेंद्रिय कर्ब वाढवतो. तीच AK-47 जर आतंकवाद्याच्या हातात असली तर ती जीव घेती, आणि तीच AK-47 जर सैनिकाच्या हातात असली तर तुमचा जीव वाचवते.
AK-47चा प्रश्न नाही आहे. सेंद्रिय कर्ब तुमचं पान हे एकमेकाशी संबंधित आहे. मग तुम्ही पान जर सकस केलं, पानाला चांगलं अन्न दिलं तर तुमचं माती आपोआप ताकद होणार. तेव्हा याच्यामध्ये शेतीमध्ये शॉर्टकट नाही. आता आम्ही दाणेदार लॉन्च केले जेणेकरून शेतकऱ्यांना वापरायला काय जावे, सोपे जावे. दाणेदार एवढी सुंदर आहे, शक्ती मिरॅकल सम्राट. तुम्ही वापरा. 450 रुपयाची युरियाची गोणी, 450 रुपयाची मिरॅकलची गोणी, जुनी वापरा. कळलं ना तुम्हाला रिझल्ट कशासाठी. उलट चांगलं झालं साहेब. बरं साहेब, आपली 10 एप्रिलची लागवड आहे मिरचीची, पूर्ण प्लॉट फेल होईल. धरण का उपटून दुसरे रोपण काय परिस्थिती मला सांगा. पूर्णाचे पिवळे होणार नाही, उपटून टाका. हे बघा, उगाच भोळ्याच्या आशेत राहू नका. पहिली गोष्ट महत्त्वाची, आता सध्याच्या कंडिशनला भोकरदनमध्ये तुम्हाला पिंपळगाव माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, प्रसिद्ध आहे पूर्ण. आम्ही तिथून आलो, अक्षरशः डोळ्यात पाणी अशी परिस्थिती आहे. 10 प्लॉटपैकी 8 प्लॉट पूर्ण आकसलेले, पूर्ण आकसलेले असे. बरं, सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती का, 2 वर्षापासून ही परिस्थिती आहे, पण त्या लोकांना त्याचं काय गमही नाही, पस्तावा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतंय ते त्यांना कळत बी नाही आणि ते शोधायचाही प्रयत्न करत नाही. कंपनीवाले आले की नाही, कंपनीवाले आले पाहून गेले की वेगवेगळे प्रोडक्ट देतात लिहून, आणि हे शेतकरी काय करतात, 100% त्यांच्यावर भरोसा ठेवून, बरोबर आहे, ते फक्त नाव चेंज करून देतात, ते मारायचे, काही खालीहून सोडायचे, अशी परिस्थिती. बरोबर आहे. आता मला सांगा, माझी शेती आहे, माझे कष्ट आहे, माझे पैसे, मी हे तर विचारायला पाहिजे ना त्याला का बाबा हा व्हायरस काय आहे, हा कशामुळे आला, आता हा जाईल असं तू म्हणतो तर कसा जाईल, जाणार तो येतो कसा आणि जातो कसा, ते मला शिकव. तुला जर सांगता येत नाही तर तुझी औषधं मारून काही उपयोग नाही ना. कंपनीवाल्यांचे कॉन्टॅक्ट कृषी सेवा केंद्रावाल्यासोबत. कृषी सेवा केंद्रावाला काय करतो, त्या कंपनी एजंटला बोलवतो, यांच्या शेतावर जाऊन पहा. बरोबर आहे. मिरचीची तीच परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या पद्धतीने मिरची करा, कोणतंही पीक करा, तूर करा, सोयाबीन करा, तुम्ही डाळिंब करा. डाळिंबचं उदाहरण तुमच्यासमोर, तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं उत्पन्न येईल आणि रोग नाही येणार. जर मिनरल डिफिशियन्सी तयार झाली कुठे, झाडामध्ये, तर हरितद्रव्याची निर्मिती होत नाही. हरितद्रव्याची निर्मिती जर घटली तर तिथं रसाचं प्रमाण वाढतं आणि अशा वेळेस सकिंग पेस्ट वाढतात. कोणत्या, रस असेल तर रस शोषणाऱ्या, कळलं का, कोणत्या किडी आहे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, बरोबर, ते थ्रिप्स, जॅसिड्स, ॲफिड्स, म्हणजे हे सगळे, लोकरी मावा, हे सगळे जे सकिंग पेस्ट आहे याच्यामध्ये पांढरी माशी हा असा पेस्ट आहे का जो संक्रमण करतो व्हायरसचं. व्हायरस पहिल्यांदा निर्माण कशामुळे होतो, जसा कोरोना व्हायरस आहे. हा कोरोना व्हायरस कुणी आणला, कशाने आला नाही, जो बाधा कोणाला झाली, जो कमजोर होता, शरीराने आणि मनाने जो कमजोर होता त्या लोकांना बाधा पण झाली, ते गेले. पण जे लोक स्ट्रॉंग होते त्यांनी शेजारी बसून सेवा केली, काहीच नाही झालं त्यांना. हे खरं आहे का खोटं आहे. याचं कारण काय, तुमच्यामध्ये जे डिफिशियन्सी आहे ती कमजोरी निर्माण करते, त्याच्यातून रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर रोगाचा प्रभाव. समजा यांचं डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट, यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर निघायचंच नाही असं एका दिवशी जर ठरवलं तर त्या दिवशी सगळ्यात जास्त गुन्हे होते. भुलटे चोऱ्या, साखळी चोर, अमुक चोर, पाकिटमार, नंतर सिग्नल तोड, याचे प्रमाण त्या दिवशी वाढतं का नाही. म्हणजे चोर आहेच आहे, पण हे जर बाहेर असले तर चोर गायब. म्हणजे प्रतिकार शक्ती जी आहे ती तुमच्यात नसल्यामुळे तो व्हायरस जो आहे तो व्हायरस ॲक्टिवेट होतो, मोजॅक व्हायरस, आणि तो ॲक्टिवेट होऊन तुमच्या पानामध्ये मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करतो जास्त रस असल्यामुळे. आता यांच्या पानामध्ये रसच नाही आहे, त्यांच्या आजूबाजूला किती जरी व्हायरस आला तरी यांच्या बागेत घुसू शकत नाही, यांच्या पिकात घुसू शकत नाही. हुमणी काय येते नीट ऐकून घ्या. हुमणी पूर्वी कुठं असायची, उकिरड्यामध्ये, शेणामध्ये, उकिरड्यामध्येच असायची, बरोबर आहे. आता उकिरडे आहे का, नाही, तिला जागा नाही. म्हणजे जागा कुठे शोधते, भुसभुशीत जागा. मग भुसभुशीत जागा म्हणजे रोटावेटर मारलेले वावर, बरोबर आहे. आता जर तुमच्या जमिनीमध्ये हुमणीला खायला जर काडी कचरा नसेल, संपूर्ण कंपोज झालेला असेल, तुमची जमीन सुपीक असेल, तर सुपीक जमिनीमध्ये हुमणी तयार होऊ शकत नाही. ती ज्याच्यामध्ये काडी कचरा आहे, कच्चं शेणखत आहे, न कुजलेलं आहे, अशा भागामध्येच तुमची हुमणी तयार होऊ शकते. कारण तिला अन्न असेल तरच ती तयार होते. कुठलाही जीव पागल नाही माणसासारखा, कुठे बी जायला, तो तिथं अन्न असेल तरच निर्माण होतो, लक्षामध्ये. मग आता हुमणी जी आहे तिला मारणे हा उपाय नाही आहे, तिला अन्न शिल्लक न ठेवणे हा उपाय. सांगा, मला सांगा, समजा इथं लाकडं आहे, आपण ते पेटवले आणि त्याची राख झाली, राख मला पेटून दाखवा, का नाही पेटणार.
करेक्ट, पेटू शकत नाही, कारण ती पेटून तिच्यातलं सगळं संपून गेले. अग्नीला जेवढं खायचं होतं तेवढं अग्नीने खाऊन घेतलं, त्यात काहीच नाही आहे. तसं हुमणीला जे खाण्यासाठी आवश्यक असतं ते ऑलरेडी तुमची जमीन सुपीक होऊन गेल्यावर तिला खायला काहीच नाही राहत, कारण ती आपली शेतकऱ्याची मित्र आहे. परंतु तुम्ही तिचं अन्न तुमच्या शेतातून काढून टाकल्यामुळं ती तुम्हाला शत्रू वाटायला लागली. तिला कळत नाही ना काय खावा, मग झाडं खाती. तुमची झाडं बी सुकलेली म्हणून झाडं खाती. तुम्ही जर झाडांना वैदिक वापरलं, हुमणी जरी आली तर ती फिरून जाते, टाटा बाय बाय करून निघून जाते. मग ती आपलं काही अन्न नाही, काही खायला उपयोग नाही, आहे की नाही. चोर जरी फिरत असला आणि साहेब जर गस्तीवर असतील तो म्हणतो आज आपण आता झोपा गपचूप, आता काय काम नाही. कळतं की तुम्हाला? हां, लगेच प्रतिबंध होऊन लगेच नाही. यांना पाहिल्यावर शिट्टी वाजली का त्याचं हत्यार म्यान चालला घरी. कळलं का नाही? सेम गोष्ट आहे शेतीमध्ये सुद्धा. तुमची हुमणी त्रासदायक नाही, मग त्या दिवशी तो कामाला जाईल. चोर उलटे आहे ना, त्या दिवशी तो नाही भाऊ काल कामाला, आज काही फुकट मिळत नाही काही, असं आहे. सर वैदिक जो वापर करतो, हां, जो रासायनिक जे पारंपरिक वापर करतो आपण, त्याच्यापेक्षा खर्च त्याच्याच बरोबरीने हे साहेब सांगतील ना. आता हे मागच्या वर्षाबद्दल 5 लाख खर्च करत होते, बरोबर आहे की नाही. म्हणजे रासायनिकचा खर्च जो आहे तो रोगावर जास्त होतो, मग तो वर जास्त होतो. आता साधारण आपण एका एकराला 1 DAP जर टाकायचं म्हटलं तर किती टाकतो आपण? 1 थैली टाकतो. 2 टाकायचं, हा, कोणी 2 टाकतो, 2 टाकतो, 2. बरोबर आहे. आता कृषी अमृत जर घेतलं तर 550 रुपये बॅग, म्हणजे आपण 3 एकरी 3 बॅग जरी टाकायचे म्हटलं तरी DAP पेक्षा कमी, आणि बेसल डोस वरच्या याच्यापेक्षा कमी, म्हणजे जी दुसरी बॅग टाकतो आपण त्याच्यापेक्षा ते दुसरं बेसल डोस होऊन जातो. एकूण बघा, आपला खर्च जमिनीवर आहे वैदिकचा. जमिनीवर खर्च असल्यामुळे लोकांना काय वाटतं, अरे सगळे पैसे खर्च केला, वर फवारायला काय शिल्लक राहिलं. पण फवारायचं नाहीच ना भावा, फवारायचं नाहीच आहे काही. तुला तुला हुमणी येणार आहे, ना पांढरी माशी येणार आहे, ना तुला प्रॉब्लेम होणार, न मर येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला खाऊ घालायचं आहे, आणि इतर वेळेस तुम्ही फक्त इंजेक्शन देत होते, गोळ्या औषधं बंद करून खाऊ घालायचं. अलग लक्ष मी तुमच्या. मग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जर तूर सोयाबीन जास्त या प्रमाणात समजा, आता 90% लोकांनी समजा आपल्या सोबतच खतं वापरले, DAP म्हणा, 013 जे असतील ते खतं सुपर फॉस्फेट टाकून दिले समजा, ते अर्धे टाकलेले ऑलरेडी. हां, पेरणी सोबतच समजा. हो. आता आपला समजा SCP दाणेदार आहे, सुरू करू शकतो का? हो सुरू करू शकता तुम्ही. कालपर्यंत तुम्ही बरं का हो जर्सी गाईचं दूध खात होते, आज गिर गाईचं खाल्लं तर काय प्रॉब्लेम? बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तसंही चुकीचंच खात होते, साहेब. असं म्हणणं आहे, आता जर टाकले समजा आपण, काही साईड इफेक्ट नाही. किती दिवस त्याची म्हणजे तुम्हाला त्याचा 8 दिवसामध्ये रिझल्ट मिळेल. हो, तुम्ही जमीन पहिली शांत करा, तुम्ही रोगावर लक्ष देऊ नका. तसे तुम्ही फवारे मारून केव्हा कंट्रोल होते. तुम्ही काय करा, खालून जमीन मरून नाही राहिलं ना, तुम्ही त्या आळीच्या मागे लागूच नका, तुम्ही झाडाच्या मागे लागा, तुम्ही झाडाला खाऊ घाला. त्याच्यामध्ये बी सर ते आहे ना, आता अडॅप्टेशन केलं आळ्यान पण. आता मागच्या वर्षी आम्ही इमेबॅक्टिन फवारलं, ॲम्प्लिको फवारलं, काहीच रिझल्ट नाही त्याचा. घे ऐका आता, आता काय आपण प्यायचं का? आळ्यामध्ये स्वतः प्रतिकारशक्ती तयार केली सर त्याच्याबरोबर. बघा, तुम्ही जेवढे रसायनं वापराल तेवढी त्या स्ट्रॉंग होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही आपलं झाड स्ट्रॉंग करायच्या मागे लागा. त्या 2-4 दिवसामध्ये पेस्ट फायटर आणि पेस्ट क्लीनर जर फवारणी केली ना तर ते पानावर थ्रिप्स वगैरे काहीच येत नाही. पानच मजबूत राहिले तर ऑटोमॅटिक झाड मजबूत राहतं. तरी पण आम्ही सजेस्ट करत नाही हे बाजूला खाली बेसलो देणार नाही, वरून फवारणी माहिती राहते. मग हे आम्ही सांगतच नाही, जरी माहिती आम्हाला तरी का, कारण आम्हाला तो धोकाच पत्करायचा नाही. तुम्ही रोगाच्या मागे आमच्याकडे आले आणि रोगाच्याच मागे लागले. आपल्याकडे फवारे आहे, पण ती आम्ही कधी सांगतो, तुम्ही बेसल डोस टाकायला तयार झाल्यावर. आधी पायाचा तुम्ही मग वरची तोरण कसं बांधायचं ते शिकू आम्ही तुम्हाला, ते आमच्या आहे. सोयाबीन तुरलं सर टाकलं तर किती 3-4 महिने चालू शकते खते? हां, 2-3 महिने. तुम्हाला तुरीसाठी जर 3 महिन्याला बेस रिपीट करायचा आहे, पण तुम्हाला तुम्ही जे खर्च करणार आहे ना त्याच्यात 3-4 उत्पन्न मिळणार आहे. हां, हे खात्रीशीर कितीही वातावरण बिघडू द्या, तुम्हाला तुरीचं उत्पन्न रेग्युलर पेक्षा दुप्पट मिळणार, कमीत कमी. तसं तर 5 पट मिळेल, पण दुप्पट गॅरंटीड मिळणार. करा. माझी समजा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू आहे सध्या झाडांची. हां, आता याच्यावर माल वगैरे काही नाही. काल बेसल डोस कुठलं झाड? डाळिंबाचे. हां, 1000 झाड आहेत. हां, 3 महिन्यात झाड आहे सध्या. जर 3 महिन्याला बेसल डोस भरायचा, थोडा 1-1 किलो. काल आता भरलेला आहे. हां, तर समोरचे 3 महिने हां, त्या टायमाला RNPS टाकावं लागेल का सॉइल चार्जर? रेग्युलर RNPS घ्यायचं. तुम्ही RNPS जर घेतलं तर झाड तुमचं मजबूत होईल. नुसतं सॉइल कृषी अमृत सॉइल जर टाकलं तर झाड तुमचं मोठं होईल. तुम्हाला मोठं मजबूत पाहिजे का नाही? मग RNPS
दर 3 महिन्यात समजा RNPH म्हणजे ना ते तुम्ही कोणताही पिलर पाहिलं होतं तुम्ही 4 सळ्या राहत्या पा गज राहते ना 4 ते 4 गज म्हणजे RNPH आहे. आणि कॉन्क्रीटचा मसाला म्हणजे कृषी अमृत आहे. तुम्ही नुसतं कॉन्क्रीट वे बी पिलर उभा करू शकता पण जास्त उंचीवर गेलो तो मोडल. तुम्ही जर सळ्या घातल्यामध्ये सिंगल कोड आहे सर माझं सिंगल कोड नाही तुम्ही RNPH चा वापर सळ्या लक्षात ठेवायचा. सळ्या पाहिजे मजबूती दर 3 महिन्यात संत्रा झाडाला 200 झाडाला भरलेलं आहे मी म्हणजे भरलेलं आहे केमिकल आता नाही हे आपलंच भरलंय. RNPH भरलाय. अरे वा छान पाहिलं का सगळं करताय तरी किती प्रश्न विचार म्हणजे आता नेमकं सुरुवात झाली फुटीसाठी हां आता हां सुरुवात झाली फुटीसाठी. त्याला सॉइल चार्जर एनर्जी बुस्टरचं ड्रिंचिंग करा मस्त. ड्रिंचिंग करू हो सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर ते सगळं जो मसाला आहे तो जसं वरणामध्ये आपण भातामध्ये वरण टाकतो तसं थोडं लागू आहे बाटी मी डाळ टाकल्यासारखा. मग एका झाडाला किती द्यायचं? साधारणतः तुमचं एकरी प्रमाणे ते एकरी 5 लिटर किती दिवसाचं झाड आहे तुमचं वर्षाचं? 10 वर्षाचं झाड आहे. कुठलं संत्री की मोसंबी? 5 लिटर घ्या एकरी. हां बस ते टाकायचं महिनाभर रिलॅक्स राहायचं. त्याच्यानंतर एनर्जी बुस्टर स्प्रे घ्यायचं तुम्हाला फुटीसाठी तर तुम्ही हे सारण सांगितलं ना फ्लावर चार्जर आणि फ्रूट चार्जर खतरनाक रिझल्ट. हो चालेल आता चालेल. सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे तणनाशकाचा जो सर्रास वापर होतो समजा केमिकल समजा तर त्याला काही समजा आपल्याला आता समजा बघा पहिली गोष्ट महत्त्वाची मी जसं यांना हुमणीला सांगितलं यांना जसं माशीला सांगितलं व्हायरसला सांगितलं तसंच तुम्हाला मी तणाला सांगतो. पण मुळात आपलं दुश्मन आहे ना तुमची हुमणी दुश्मन आहे ना तुमचे किडे दुश्मन आहे तुमचं रोग आहे दुश्मन नाही आहे तर ते त्याचं अन्न खायला येत. तसं तुमच्याकडे जे तणनाशक आहे ज्याला तुम्ही तण म्हणता आता समजा उदाहरणार्थ तुमचा छोटं पीक आहे सोयाबीन आहे किंवा तुमचं तूर आहे. तूर तर मोठी होते पण सोयाबीन तुमचं छोटं राहतं त्याच्याबरोबर जर तण आलं तर तुम्हाला त्रास आहे. त्याच्यातल्या तणाच्या बाबतीत मी तुमचा मुद्दा सहमत आहे. कांद्यामधलं तण आहे भाजीपाल्यामधलं सहमत आहे परंतु बागांमधलं जे तण आहे ते त्याचं धन आहे हे लक्षात. तुम्ही तणाला खाऊ जर नाही घातलं तर तणाचं अन्न काय आहे तुमचं वॉटर सोल्युबल दाणेदार खतं बघा दाणेदार खतं टाका वॉटर सोल्युबल टाका युरिया टाका तो औषध जोमात वाढत मग ते तुम्ही त्याला तुम्ही खाऊ देऊ राहिले ना ते याचं अन्नच नाहीये हे त्याचंच अन्न आहे. हे आपल्याला फार मोठं षडयंत्र आहे. आता काय सांगायचं त्याच्यामध्ये आपल्याला कसं कामाला लावलं. तुम्ही आता ते दाणेदार काढलं ना तर नवीन तर त्याचा खूप रिझल्ट भेटेल. डाळिंबाला आता बेस डोस भरतो का नाही आपण आता शेणखत घरी समजा कुजवलेलं मी बॅक्टेरिया सोडून तर ते त्याच्यासोबत दिलं चालेल. तुमचं शेणखत जर चांगलं आहे हातामध्ये घ्या सुगंध घ्या सुगंध येत असेल तरच वापरा नाहीतर वापरू नका. बॅक्टेरिया वापरून कधी खत तयार करायचं नाही आपोआप पुजलं पाहिजे. कुठलंही नाही वापरायचं वापरू नका. वेस्ट डिकम्पोजरचं काहीच वापरू नका शेतामध्ये. कोणकोणतं काढलं साहेब आता आम्ही 25 ते 30 वर्षापासून सोयाबीन पेरू राहिलो हा बेल्ट चिखली बुलढाणा आता इथं पर्याय म्हणून एखादं पीक आता ते मायक्रोन्यूट्रिएंट हे ते सगळं जमिनीतलं कस काढूच राहिलो ना आम्ही 25-30 वर्ष झाली म्हणजे मीडियम म्हणलं तर 28 वर्ष. तुम्ही जमिनीचा कस वाढवा आणि काही पण पिकवा टेन्शन नाही. साहेब आपले दाणेदार खते कोणकोणते दाणेदार आपले शक्ती सम्राट आणि मिरॅकल. शक्ती सम्राट इकडे कधी अवेलेबल बापू पुढच्या हप्त्यात लगेच आज ऑर्डर दिली का 3-4 दिवसांनी मिळून जाईल. शक्ती जे आहे ना ते NPK सारखं वापरायचं. RNPH जे आहे ना ते सिंगल सुपर फॉस्फेट युरिया DAP खाली जमीन टाकतो ना त्या लेवलला वापरायचं. लक्षामध्ये सम्राट जे आहे तुमचं सम्राट तुम्ही खाली वापरायचं. शक्ती तुमच्या पिकाच्या वाढीसाठी वापरायचं आणि मिरॅकल जे आहे ती जमिनीमध्ये जीवाणूंची क्षमता वाढवण्यासाठी मिक्स करून टाकले चालते. हो एक नंबर रिझल्ट. तुम्ही मिक्स जर करून टाकले ना तर खतरनाक रिझल्ट. आपली जी माती जशी आपल्याला आपण पिकवता आली तशी प्रत्येकाला जर पिकवता आली तर त्याचा जे आनंद आहे ते आनंद आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो. तुम्ही आता एक विशिष्ट लेवलला आपल्याला जर समृद्धी मिळाली चांगलं घर आहे चांगली गाडी आहे बंगला आहे बँक बॅलन्स व्यवस्थित नुसते हापाप कशाला तर मला माझ्या म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा श्रीमंत व्हायचं आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणतो जमिनी विकत घेऊन श्रीमंत होण्यापेक्षा शेतकऱ्यांचे हृदय विकत घेऊन त्याच्यासाठी जर झटलो फिरलो आज मला सांगा समजा माझ्यासारख्याला फिरायची काय गरज आहे. मी तिथं बसून ही माणसं तयार झाले मोठमोठे अधिकारी आता हे साहेब जर उठून बोलायला लागले ते मला बोलून द्यायचे नाही एवढं त्यांच्याकडे नॉलेज आहे बरोबर आहे की नाही. ॲग्री झाली डिप्लोमा त्याच्यामध्ये त्यांचे मोठमोठे त्यांच्या पदव्या झाल्या त्यांचा अनुभव आहे गेल्या 10 वर्षाचा. सांगायचं तात्पर्य काय आहे की याच्यामध्ये आज तुम्ही एवढे आशेने इथं आले या सरांनी एवढं प्रेम प्रगट केलं. यांचं स्वतःचा जवळचा नातेवाईक असतं एखादा मोठा अधिकारी असं तरी त्याचं एवढं प्रेम नाही व्यक्त करणार ते मनापासून करतील का नाही. त्याचं कारण काय का त्यांनी जो अंधार पाहिला होता त्या अंधारातून त्यांना प्रकाशाचा किरण दिसला ना. 8 वर्षाचा अंधार त्यांचा दूर झाला त्यांना व्यक्त जरी करता येत नसेल तरी त्याचा आनंद येतो. आणि जर असा अंधार जर दूर करता आला शेतकऱ्यांचा आता काही शेतकरी असे ते त्यांना कळत बी नाही आपलं काय चुकतं ते. आता हे असे शेतकरी यांना कळत बी नाही आपण सगळं करतोय मग आमची शेती पिकत का नाही
ते मिरची उपटून पुन्हा तिथंच लावायची, पण कशाला लावायची? केमिकलवर. हा मग काहीच उपयोग नाही ना. नाही हे टाकून भेटल हा मग सफल मग जमल. केमिकल फर्टिलायझर आता म्हणजे वापरायचीच नाही समजा. काहीच आता गरज नाही. आमचा 50 एकरचा म्हणजे पेरा आहे घरी आमचा. तर आता 50 बॅग आम्ही 2013 आणि सिंगल सुपर फॉस्फेट आम्ही म्हणजे जवळपास 120 बॅग 1-1.5 लाखाचं होतं ते. बर ते वापरतो आणून म्हणजे पडलेले आहे घरी. बरोबर बरोबर. म्हणजे कॅश मध्ये घेतलं कमी भावात घेतो समजा. तर मला असं वाटत होतं, मी सॉईलचा विद्यार्थी असल्यामुळे मग केमिकल तर मला माहित होतं. बर 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 बर. तर ते पूर्ण म्हणजे रिप्लेस करू शकता हे वापरून हो बिलकुल आपल्या बिंदास. मी काय म्हणतो, तुम्हाला फार मोठी उडी मारायला भीती वाटत असेल ना, तुम्ही 1 एकरला वापरा. आम्हाला काय, आमचे काय आहे नाही, तुम्ही सगळं वापरा. काही एकरावर करायचं अर्ध्या भागात करून पहा तुम्ही, म्हणजे रिझल्ट समजतं. तुम्ही अख्ख्या जरी केलं तर काय बिघडत नाही. त्यांनी सगळ्याला जरी वापरलं ना तरी द्यायचं काही कारण नाही. तुम्ही जर व्यवस्थापन चांगलं केलं तर टेन्शन नाही ना. आज सरांनी सगळ्यात मोठी मेहनत काय घेतली, त्यांच्या गटरीपासून सुद्धा त्यांनी सगळे जे औषधं आहे खतं आहे हे स्वतः हाताने वतायला लावली. मजुरांना मजुरी जाऊ दिली, पण सगळे रिझल्ट सारखा का बरं आहे? त्यांनी जे हेच ड्रिपनी सोडलं असतं ना तर खालची लाईन चांगली आली असती, वरची लाईन वीक झाली असती. तिकडे ढाळ आहे तिकडे जास्त. हा मग हाताने देणं गरजेचं आहे. हे यांनी पाळलं म्हणून यांचे रिझल्ट चांगले. असं आहे ते. चला खूप लांब जायचं आहे आम्हाला. हा खूप धन्यवाद.